अगं ताई, तू शिवलेल्या ब्लाऊजचा गळा इतका परफेक्ट कसा येतो हा प्रश्न मला वारंवार येतो. दिसायला इतका प्रॉपर, दिसायला इतका सुंदर आणि इतक्या फिनिशिंगमध्ये कसा येईल. अजून याला प्रेस व्हायची आहे बरं का. जस्ट हात शिलाई केलेली आहे आणि हा ब्लाऊज तुम्हाला दाखवत आहे. कारण मी असं काय वेगळं करते की जो हा आपण इथे व्ही शेप घेतो किंवा हलकासा त्याला कर्व देऊन पान शेप घेतो. ॲक्च्युली हा पान शेप नाही, हा व्ही शेप आहे. पण अगदीच व्ही शेप स्ट्रेट नको यायला, थोडासा ओपन नेक राहावा, त्यासाठी हलकासा कर्व दिलेला असतो. आणि ह्याचं कटिंगसुद्धा लवकर तुमच्यासोबत शेअर होणार आहे. सो इतका परफेक्शनमध्ये गळा कसा येतो, काही वेगळी ट्रिक मी करत नाही. जे तुम्हाला सांगते तेच मी शिवत असते. तरीसुद्धा तुम्हाला डाऊट असतो, क्युरियासिटीही असते डाऊटसोबत, की मी गळे कसे जॉईन करते, कसे ह्याला प्रॉपर इथे जी ही हुक पट्टी आहे, लूप पट्टी आहे, इथे प्रॉपर हा लूक कसा येतो, फिनिशिंग कसं येतं, हे सगळं तुम्हाला उत्सुकता असते ना पाहिजे. चला मग दाखवते काय नेमकं मी करते. तर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, आपली ही जी पट्टी आहे, आपण जी हेमिंगसाठी किंवा हातल्यासाठी तुरपाईसाठी पट्टी काढलेली असते, 1 इंच 1.25 इंचाची काढू शकता. तुम्हाला जसं जमेल त्यावरती डिपेंड आहे की ही पट्टी किती काढायची. आता इथे हा आपला गळा कॉर्नर आलेला आहे, तर इथून गळा लावताना पट्टी नीट येत नाही किंवा थोडी ओढली जाते, खेचली जाते, हा प्रॉब्लेम होतोय असं तुमचं म्हणणं आहे बरं का. मला काय तो प्रॉब्लेम होत नाही. कारण कसं आहे, शिलाई काम करताना थोडंसं आपण आपल्या काय म्हणतात ह्या गोष्टी आहेत किंवा ह्या टिप्स आहेत त्या फॉलो करायच्या. हे आपल्याला कोणी शिकवत बसत नाही ना, मला कोणी शिकवत बसलं होतं. पण मला जो प्रॉब्लेम झाला होता सुरुवातीला, तो तुम्हाला होऊ नये म्हणून माझ्या काही टिप्स असा तुम्हाला मी ते शेअर करते. तर बघा, इथे अर्धा इंच कपडा ठेवलेला आहे आणि आता ही पट्टी लावताना कशी लावायची म्हणजे इथे प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही, ते तुम्हाला कळेल पुढे जाऊन. इथे बघा, अर्धा इंच कपडा ठेवलेला आहे आणि पुढे 5 इंच जो आपला कपडा आहे किंवा गॅप आहे तो पकडायचा आहे. या पद्धतीने टीप मारायची आहे. इथपर्यंत सरळ टीप इथेही घ्यायची आहे. आणि जिथं आपला हा पॉईंट आहे, हा पॉईंट तुम्हाला दिसतो इथला, जिथे हा आपला पॉईंट आहे तिथे प्रॉपर अशी ही एक चून घ्यायची आहे. हे बघा, इथे चून घेतलात तुम्ही, त्या चुनीवरती या पद्धतीने शिलाई करायची आहे. म्हणजे छोट्याशा त्या चूनमुळे तुमचा कपडा जो आहे तो इथे कॉर्नर तयार होतो. नुसतीच मी या छोट्या छोट्या महत्त्वाच्या टिप्स आहेत तुमच्यासोबत शेअर करत राहते आणि तुम्ही मात्र बघताय आणि तुमचं काम संपलं की हो, तरी ते काम तुमचं संपत नाही बरं का. फॉलो करा पटापट, व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त ठिकाणी शेअर पोचू देत आणि लाईक्स तितक्याच येऊ देत. व्ह्यूजसुद्धा कमी येतात, त्यामुळे कधी कधी विचार करते मी, ह्या गोष्टी तुम्हाला सांगून काय फायदा होतोय की नाही काय माहिती. चला मग आता तुम्ही सुद्धा कामाला लागा, फक्त बघू नका, ढकला पुढे व्हिडिओ.